असं तुमच्या नसा नसात हिंदुत्व भरलेलं होतं, ते कुठे गेलं? आणि आता आणि एक सांगतो तुम्हाला, राजरत्न आंबेडकर साहेब आणि आपले मुंबईचे ते मौलाना आलते फतवा काढणारे, समाज त्यांच्या पुढे जात नाही, हे दोन, आणि पुन्हा आपले छत्रपती संभाजी महाराज, ह्यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला तुम्हाला विधानसभा लढायला. तुम्ही किती समाज वेटेस धरला? तुम्ही म्हणले लढायचं, सकाळपासून तर तुमचं सुरू होतं लढायचे. आणि असीम सर्वोदय आल्यावर तुमची अशी डील कोणती झाली की तुम्ही विधानसभा कॅन्सल केली? तुम्ही तर म्हणत नाही समाजाच्या पुढे जात नाही, समाज जे सांगेल मी ते करणार आहे. समाज लढायला तयार होता ना, समाज म्हणला होता ना तुम्ही उमेदवार द्या, किती बी अर्ज पडून द्या, आम्ही त्याला स्वीकारतो, तयार झालं. मग तुम्ही कॅन्सल कशामुळे केलं? ह्याच्या मागालं जे काय गुड आहे ते सांगा. तुम्ही माझ्यावर आरोप करतात सुपारीचा ह्याचा. 2016ला हे आहे का वाळूच्या टेंडरला पैसे कोणाकडून घेतलेले? मला वाळूचे टेंडर घ्यायचंय म्हणजे माझ्याकडून बी घेतलेले 50,000. त्या टायमाला लक्ष्मण अण्णा पवार पहिल्या वेळेस आमदार झालते आणि त्यांच्यावर अॅट्रॉसिटी झालती, तर तिथं हे आले आणि मला म्हणले मला अर्जंट 50,000ची गरज आहे. तर म्या बायकोचं सोनं घाण ठेवलं. त्या टायमाला नोटाबंदी झालत्या, मुथूट फायनान्स मध्ये आहे का म्या सोनं घाण ठेवलं, कुठं बीडला ठेवलं सोनं घाण. तर मी तिथून आलो, ते कॅश चलन भेटलं ना मला 2,000च्या नोटा 500चं काही. मी आलो तर मी एवढा भावनिक झालतो, मी असं म्हणजे ह्यांना देवच मानित होतो, म्हणजे महाराजासारखी सुखमा देत होतो. तर माझा विचार आहे का सर ह्यांना हे 1.5 लाख रुपये द्यायचे. माझ्या संग कृष्णा शिंदे होता बघा रोहितचा, तो बी पाटीलच आहे. तर मी आलो तिथं, तो कृष्णा शिंदे म्हणला अरे काय येडा झाला का, एवढे पैसे देत असतात का? मला 10-5 हजार रुपये वेगळे, तरी बी मी आहे का 25,000 रुपये दिले त्याच्यातले, आणि दिले, खुश झाले. मग मला म्हणले लक्ष्मण अण्णा पवारला म्हणले काय ह्यांना उत्तर द्यायचं का, ह्याने आपल्या संग असं केलं तसं केलं. लक्ष्मण अण्णा म्हणले मला अजिबात काही करायचं नाही, तुम्ही तुमचे कामधंदे बघा, मी अशा राड्यात पडत नाही, ते आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणजे हे तिथं आहे का पेटवायला आले ते अॅट्रॉसिटी झाली त्याच्यामुळे काय, जे समजा एसीच्या लोकांना काय हानमार करायचे हे तिथं मला म्हणले होते. आणि नार्को टेस्ट मध्ये SIT मध्ये ते बी येईन ना, मी तर तयारीच आहे. हे वाळूचं टेंडर म्हणून माझ्या भरपूर मित्राकडून पैसे घेतलेले आहेत, कुणाला 1 रुपया सुद्धा दिलेला नाही. ते बी आहे का SIT मध्ये नार्को टेस्ट मध्ये येईन. ह्याला वाटतंय आता पैसे द्यावात, पण पैसे द्यावात तर लोक म्हणते ह्याच्याकडे कुठून आले. त्याच्यामुळे हे पैसे द्यायला बी भ्या लागले. माझे मित्र, नगरच्या मित्राचे 5 लाख होतं, माझ्या गावाकडला एक मित्र आहे त्याचे 3 लाख, 3-3.5 लाख माझे. तर असे लय